कराड नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच शहरामधलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। कराड शहरामधल्या अशोक चौकामध्ये रात्री 2 गटात तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये काही गाड्यांचे नुकसान झालंय। या राड्यामध्ये हाणामारी, दगडफेक, वाहनांच्या काचांची तोडफोड झाली आहे। या राड्यात 3 जण जखमी झाले असून अद्याप कराड पोलिसांमध्ये या घटनेची कोणतीही नोंद झाली नाहीये अशी माहिती तिथल्या स्थानिक पोलिसांनी दिली आहे। रात्री या ठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता। या संदर्भात अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी वैभव बोडके। वैभव, नेमके हे गट कोण होते, हे सगळी मारहाण करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या, काय अधिक माहिती आहे? बघायला गेलं तर कराड नगरपालिकेचं बिगुल वाजलंय आणि तिथलं राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघायला गेलं तर तिथं भाजप आणि शिवसेना शिंदे गट या ठिकाणी या दोघांमध्ये मोठं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणचे गट कोण होते याची माहिती आता पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या दोन्ही गटांचं एवढी तुंबळ राडा झाला, यामध्ये मोठ्या गाडीचं नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळालं। हाणामारी झाल्या, दोन्ही गटांना बऱ्यापैकी लागल्याचं देखील कळतंय। त्याचबरोबर वाहनांना जी दगडफेक केली त्यामध्ये वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या। या प्रकरणी 3 जणांना आता जे रुग्णालय आहे तिथं जखमी झाले आहेत, त्यांचा उपचार देखील चालू असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे। कराड पोलिसांनी या घटनेची नोंद देखील झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याची प्राथमिक माहिती आता ही आपल्या समोर आली। त्यामुळे पोलीस यावर आता काय हे घेणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आता निवडणुकीचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं तापल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। कराडमध्ये भाजप आणि शिंदे गट हा एकमेकांच्या विरोधात ठाकल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कराडचं नेमकं राजकारण कोणत्या बाजूला जाणार, या जे हाणामारी झाले यावर पोलीस काय बंदोबस्त करणार त्या दोन्ही टोळींचा, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। नक्कीच राजकीय वैमनस्यातून हा सगळा राडा झाल्याचं समोर येतंय। वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।